नमस्कार. आयुर्वेदामध्ये आपण ज्याला मधुमेह म्हणतो त्याची जेव्हा सुरुवात होते आणि जेव्हा आपण म्हणतो की लघवीतून साखर जाते तेव्हा त्याला प्रमेय असे म्हणतात. आणि त्याचे वेगवेगळे प्रकारचे प्रमेय सांगितलेले आहेत. आणि जेव्हा जे जास्ती प्रमाणात वाढतं आणि तेव्हा त्याला मधुमेह म्हटला जातो. आज भारत ही डायबेटीसची कॅपिटल आहे असं म्हटलं जातं. का बरं एवढं भारतामध्ये इतकं डायबिटीसचं प्रमाण वाढलं? पूर्वीच्या काळी असं होतं की मधुमेह हा सुखवस्तू लोकांना, बसून काम करणाऱ्यांना, जास्ती कफवर्धक पदार्थ खाणाऱ्यांना आणि व्यायाम करत नसलेल्यांना होतो असं म्हटलं जात होतं. पण आज आपल्याला असं दिसतं की कुणालाही होतोय. असं का व्हायला लागलं? आपल्याकडे आपली भारतभूमी ही आध्यात्मिक भूमी, योगाची भूमी, अष्टांगयोग आपल्याकडे, आयुर्वेद आपल्याकडे आणि सगळ्या चांगल्या गोष्टी, शुद्ध हवा, शुद्ध पाणी, हे सगळं असताना का बरं वाढायला लागलं? कारण आपली लाईफस्टाईल बदलली. आपण जी ऋतुचर्या आणि दिनचर्येचं जे आचरण करायला पाहिजे ते आपण करत नाही आहोत. रसायन चिकित्सा ही आपल्याकडे बेस्ट होती. प्रत्येक माणसाने रसायन सेवन केलं पाहिजे. त्यासाठी आयुर्वेदाने अनेक गोष्टी दिल्या आहेत. आपले ऋतू सण बिन तसेच येतात की त्या वेळेला तसं खायला पाहिजे, तसं आपण वागायला पाहिजे. पण आपली लाईफस्टाईल बदलली. आपण कधी उठतो, कधी झोपतो, कधी जेवतो, काही खातो, भूक नसताना खातो आणि चहा जास्तीत जास्त पितो, जागरण वाटेल तशी करतो आणि त्यामुळे हे सगळं जीवन असं बदलत चाललेलं आहे. मग त्याच्यावर आपण काय करणार? आपण AC मध्ये बसतो पूर्ण दिवस, AC मध्ये बसून बैठं काम करतो, डोक्याला टेन्शन्स असतात आणि जास्तीत जास्त मधुमेह आपल्याकडे तर स्ट्रेसमुळे व्हायला लागला. आणि मग हा स्ट्रेस घालवण्यासाठी आपल्याला काय करायला हवं? आपण तर ही लाईफस्टाईल तर सोडू शकत नाही आहोत. अंगावर अनेक जबाबदाऱ्या असतात. पैसा हे जीवनाचं साध्य म्हटलं जाते. मग आता काय करायला हवं? मग स्ट्रेस कसा काढायचा? यासाठी आपल्याला साधना करायला पाहिजे. यासाठी थोडासा वेळ आपल्या स्वतःच्या स्वास्थ्याकरता द्यायला पाहिजे. आपण सकाळी मॉर्निंग वॉकला जातो, जायला पाहिजे, चालायला पाहिजे, घाम निघायला पाहिजे. आणि घाम निघाल्यानंतर अनेक आजार पण निघून जातात. आपण कॉन्स्टिपेशन निर्माण होतं, अपच निर्माण होतं, ते दूर व्हायला पाहिजे. कॉन्स्टिपेशन असता कामा नये. यासाठी आपण नेहमी वर्षातून एकदा शरीरशुद्धी करायला पाहिजे, पंचकर्म करायला पाहिजे. थोडासा वेळ तसंच आपण आपल्या स्वास्थ्याकरता दिला तर आपण अनेक रोगांपासून मुक्त राहू शकतो. आणि म्हणून आज आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाळणं आवश्यक आहे की आपण काय खातो ते खरंच पौष्टिक आहे का, ते आपल्या शरीराला किती उपयोगी आहे त्याचा आपण विचार करायला हवा. यामध्ये अजूनही एक सन गेझिंगचं जे असतं, सूर्यकिरण चिकित्सा, ती खूप उपयोगी आहे. आणि यामध्ये काय होतं की मधुमेहामध्ये जे ॲड्रिनल ग्लँड्स असतं त्याचं सिक्रेशन कमी होतं आणि त्यामुळे जर आपण जी साखर खातो त्याचं जे ग्लुकोजमध्ये रूपांतर नव्हतं तशीच बाहेर पडायला लागतं. त्यामुळे पँक्रियाचं जे काम आहे ते कमी होतं. ते वाढवण्यासाठी आपल्याला हे सन गेजिंग केलं तर आपले सगळे ग्लँड्स असतात त्या पिट्युटरी ग्लँडपासून ॲक्टिवेट व्हायला लागतात. त्यांचं सिक्रेशन चांगलं व्हायला लागतं. आणि जर आपल्या ग्लँडचं सिक्रेशन चांगलं झालं तर निश्चितच आपल्याला आपली सगळी चक्र ॲक्टिवेट होतात शरीरातली आणि आपण आपलं शरीराचं स्वास्थ्य टिकवू शकतो. आणि म्हणून सन गेझिंग म्हणजे काय आहे हे आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघूया, पुढचा पार्ट घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण ते पाहूया.